रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्याने गड खाली करण्याची नोटीस बजावली आहे। धनगर समाज बांधव पर्यटकांना दही, ताक, चहा, नाश्त्याची सुविधा देऊन येणाऱ्या पैशांवर आपला उदरनिर्वाह करत असतो आणि त्यामुळे गड सोडला तर उदरनिर्वाह कसा करणार हा प्रश्न जो आहे तो आता निर्माण झाला। जालन्यातील धार कल्याण शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले आणि त्यामुळे घरात साठवलेल्या अन्नधान्यासह इतर साहित्यांचं मोठं नुकसान झालं। अतिक्रमणाच्या मुद्द्यावरनं चर्चेत आलेला विशाळगड आता अतिक्रमण मुक्त होताना दिसतोय। गडावरील तब्बल 106 अतिक्रमणं काढण्यात आलेली आहेत, त्यामुळे विशाळगड आता मोकळा श्वास घेताना दिसतोय। महाड तालुक्यातील राजेवाडी गावात एका घरात मगरीचं पिल्लू शिरल्याची घटना घडली आणि घरात पिल्लू दिसल्यानं खळबळ माजली। दरम्यान वन विभागाकडून मगरीच्या पिल्लूला रेस्क्यू करण्यात आलं। यवतमाळच्या पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेने आणि काँग्रेसने बाजी मारली तर भाजपचा धुव्वा उडाला। शिवसेना आणि काँग्रेस प्रणित आघाडीचे 18 पैकी 17 संचालक निवडून आले तर एक अपक्ष संचालक निवडून आला तर भाजपला खातंही उघडता आलं नाही। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैल बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेले होते आणि त्यामुळे गेल्या 2 आठवड्यापासून चोपडा इथे कृषी उत्पन्न बाजार समितीत भरला जाणारा बैल बाजार बंद आहे। मशागतीची कामं करण्यासाठी शेतकऱ्यांना बैल जोडीची आवश्यकता असते, मात्र बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी 1 आणि 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर केली होती, मात्र जवळपास 9 महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप 1 रुपयाही जमा झालेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। लोणावळ्यामधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याकरता थेट जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्र हाती घेतली आहे। जुना पुणे मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूने असलेल्या अतिक्रमणावर मोठी कारवाई करण्याचा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला। मनमाड आणि येवला शहरासाठी पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलं। दोन्ही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती। पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन सोडण्यात आल्यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला। सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता जलमय झाला। नागरिकांनी जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते आणि 5 महिन्यांपासून या ओढ्याचं काम रखडलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्यांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आणि यामुळे अपघातात उपचारासाठी नागरिकांनी आपण जर लक्षात घेतलं तर रुग्णालयामध्ये उपचारासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं। बीडच्या वेताळवाडीत भारतीय सैन्यात 20 वर्ष सेवा केल्यानंतर सैनिकांचं आगमन झालं आणि यावेळी गावकऱ्यांनी सैनिकांचं जोरदार स्वागत केलं। पैठणमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला। घरकुल योजनेची नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून घरकुल लाभार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी नगरपालिका प्रशासनाकडे संपर्क साधावा असं आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी आंबोर यांनी केलं। अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून मराठा बांधवांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जी ती मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली। संपूर्ण प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी करणारं पत्र मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी नरेंद्र पाटलांना दिलं। जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलंय। आंदोलनामुळे कृषी विभागाचे प्रशासकीय कामकाज ठप्प झालंय। वरिष्ठ लिपिक 100% पदोन्नतीने भरावे यासाठी विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। विशाळगडाचा उरूस आज पार पडतो आणि या उरुसाला प्रशासनाने बंदी घातली आहे, मात्र तरीही पर्यटकांचा ओढा पाहायला मिळतोय। विशाळगडापासून 8 किलोमीटर अंतरावर पर्यटकांना अडवण्यात आलं असून कसून तपासणी करूनच त्यांना गडाकडे सोडण्यात येतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळी, सदोबा, वरुड ते झापरवाडी या 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरनं गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विमानसेवा बंद आहे आणि यामुळे पर्यटनासह मुंबईकर चाकरमानी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। गणेशोत्सव केवळ 2 महिन्यांवरती येऊन ठेपल्यानं चाकरमान्यांसाठी मुंबई विमानसेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वकाना आणि बिलखेडपर्यंत रस्ता निर्माण करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रस्त्याच्या मागणीकरता गावकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं. सांगलीच्या कृष्णा काठावर आफ्रिकन चातक पक्षाचं आगमन झालं आणि हा चातक पक्षी सध्या पलूस तालुक्यातील कृष्णा काठावर बच्चांपा बनी दाखल झालेला आहे आणि या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे. लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या अनेक झाडांवर जाहिराती लावण्यासाठी शेकडो झाडांना खिळे मारण्यात आलेले आहेत. लातूरच्या मुख्य रस्त्यावर अनेक दुकानदार क्लासेसवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर झाडांना खिळे ठोकून फलक लावले होते आणि हे फलक काढून झाडांवरील शेकडो खिळे वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपंढरी गावाला दरडीचा सर्वाधिक धोका आहे. एका बाजूला समुद्री उधाणाचा धोका तर दुसरीकडे दरडीचा धोका निर्माण झालेला आहे. दरवर्षी त्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतं. अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन, शेतमजूर, मच्छीमारांसह विविध घटकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील शिवणी इथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. अतिदुर्गम भागात शिवणी गाव आहे आणि इथे पक्का रस्ता नाही आणि रस्त्यालगतच नाला असल्यामुळे पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरतं. त्यामुळे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवणी ते निर्मल रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं. जळगावच्या बारसे कॉलनी परिसरात नागरिकांनी महानगरपालिकेविरोधात आंदोलन केलं. गटारी तुंबल्यानं डेंग्यू होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान तातडीनं गटारी स्वच्छ करण्याची मागणी आंदोलकांनी केली. निवडीच्या मराडेपाडामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. भव्य स्वराज्य तोरण बांधत विधिवत पूजा करण्यात आली. वर्ध्याच्या संत केजाजी महाराज पालखीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या पथकीनं ही आरोग्य तपासणी करण्यात आली. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला निघाली असून आज या पालखीचं आगमन वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथं झालं. या पालखीत 700पेक्षा अधिक वारकऱ्यांनी सहभाग घेतला. वैष्णवी हगवणे प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या फोनची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी जी ती अंजली दमानिया यांनी केली आहे. एक्सवर ट्विट करत त्यांनी ही मागणी केली. सिडकोचे माजी संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते नामदेव भगत यांनी MMRDAच्या संचालकांवर गंभीर आरोप केलेले आहेत. MMRDAचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील 14,000 कोटींच्या निविदा प्रक्रियेत घोळ घातला होता त्याचप्रमाणे मुखर्जी यांनी सिडकोमध्ये व्यवस्थापकीय संचालक असताना अनेक घोळ घातले होते असा आरोप भगत यांनी केला. वांद्रे स्टेशन परिसरात अभिनेता अक्षय कुमार किलर मास्क घालून दिसला आणि यावेळी त्यानं हाऊसफुल 5 या चित्रपटाबाबत चाहत्यांचा अभिप्राय जाणून घेतला. बदलापुरात पान टपरी आणि चहाच्या टपऱ्यांवर ड्रग्सची सर्रास विक्री होत असल्याचा दावा आमदार किसन कथोरे यांनी केला. अनेकदा पोलिसांना कारवाई करण्यास सांगितल्याचंही ते म्हणाले. मुंबईच्या माटुंग्यामध्ये गावगुंडाची दहशत पाहायला मिळते. हातात तलवारी आणि कुऱ्हाडी घेऊन लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या हल्ल्यात अनेक महिला आणि पुरुष जखमी झाले. कोणतीही भीती न बाळगता गावगुंडांनी दहशत पसरवली आणि नंतर पळून गेले. कुर्ला मदर डेअरीचा भूखंड धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत काँग्रेसनं जनआक्रोश आंदोलन केलं. वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या निर्णयाला काँग्रेसनं कडाडून विरोध केला. उभाटाचे नेते चंद्रहार पाटील उद्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात. उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यात पक्षप्रवेश पार पडतोय. चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रभारी आमदार अनिल पाटलांनी हे वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद झालेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरे बंधूंमध्ये अद्यापही कोणतंच थेट बोलणं झालेलं नाही. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती आणि राज आणि उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते. मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं उभाटा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी सांगितलं. तसंच हे मनोमिलन व्हावं यासाठी नातेवाईक प्रयत्न करतायत हे आपल्याला माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी नातेवाईक सुद्धा प्रयत्न करतात अशी माहिती चंद्रकांत खैरेंनी दिली आहे. दोन्ही भाऊ महायुतीला धडा शिकवतील असं खैरे म्हणाले.
उद्धव ठाकरे संधी आहेत. वरळीत आदित्य ठाकरे उभे असताना मनसेने मदत केली, मात्र अमित ठाकरेंविरोधात उभाटाने उमेदवार दिला. ही गोष्ट राज ठाकरे विसरले नसतील, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली. मनसे आणि उभाटा गटाच्या युतीबाबत नांदेड दौऱ्यावर असलेल्या मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे. कोणीही कोणासोबत युती करू शकतो, असं राठोड म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी मोठं विधान केलेलं आहे. पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असं सूचक विधान मिटकर यांनी केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चर्चेनंतर कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे कळेल, असं सुळे म्हणाले. 4 दिवस कोणीही इकडे तिकडे मिळू दे, राज्यात सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच बसलेले, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. नितेश राणे काय म्हणालेत मला माहिती नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे, असं फडणवीस म्हणाले. नितेश राणेंना त्यांचे बंधू निलेश राणेंनी सल्ला दिला आहे. जाहीर सभेत नितेशनं जपून बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय असं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. मी भेटल्यानंतर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवून बोललं पाहिजे, असं निलेश राणेंनी सल्ला दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करत एका लेखातून टीका केली होती. आणि त्याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात, असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिलं. मंत्री गुलाबराव पाटलांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. जेव्हा काँग्रेसच्या जास्त जागा निवडून येतात तेव्हा कोणतीच फिक्सिंग नसते, आणि ज्यावेळी आमच्या जागा जास्त निवडून येतात त्यावेळी फिक्सिंग असते, असा टोला त्यांनी लगावलाय. हा मतदारांचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली. वर्ध्यात भाजपा जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरनं अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय. वर्धा भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजय गाते यांना पदभार देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भुजर, रामदास तडस, दादाराव कचेंनी हजेरी लावली. मात्र देवळीचे आमदार राजेश बकाने, आर्वीचे आमदार सुमित वानखेडे, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. राज्यातील काही आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी केल्यात. आणि यावर आता मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. असं काही असेल तर आम्ही सर्वजण एकत्र येऊ, त्यांच्याशी बोलू, कोणताही आमदार निधीपासून वंचित राहणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. उदयनराजे हे आपल्या अनोख्या स्टाईलनं कायम चर्चेत राहिलेले आहेत. उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याची स्टाईलची अवघ्या महाराष्ट्रात स्टाईल ही जी ती फेमस आहे, चर्चेत असते. आणि साताऱ्यातील पंकज चव्हाण यांचा 3 वर्षांचा चिरंजीव ओजस हा देखील उदयनराजेंचा चाहता आहे. या चिमुकल्याने उदयनराजेंना पाहून त्यांच्या हटके स्टाईलने कॉलर उडवली आणि उदयनराजे जसे पुष्पाचा डायलॉग म्हणतात त्याच सारखा डायलॉग बोलून दाखवला. उदयनराजे ही सध्या या 3 वर्षाच्या चिमुकल्या आणि उदयनराजेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला.